राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव 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 राजा राम पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र भगवान की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की। रामदास सद्गुरु राया, रामदास सद्गुरु राया, धन्य तव माया धर्म रक्षाया। घेतला कलियुगी अवतार, घेतला कलियुगी अवतार। कंठी धरियेला कीर्तीचा हार, कंठी धरियेला कीर्तीचा हार। शीर्षजत झाला जिजाऊ बाळजी, जी 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 जी। शीर्षजत झाला जिजाऊ बाळजी, जी 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 जी। हरिकथा आधी निरूपण, हरिकथा आधी निरूपण, हरिकथा आधी निरूपण। राजकारण सावधपण, सर्व विषयांच्या ठाई अनिवार, सर्व विषयांच्या ठाई अनिवार। हेच स्वराज्याचं दार शानदार, हेच स्वराज्याचं दार शानदार। बंधुनो स्वरा त्यांचे उपकार, जी 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 जी। बंधुनो स्वरा त्यांचे उपकार, जी 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 जी। धर्माचा करण्या उद्धार, धर्माचा करण्या उद्धार, धर्माचा करण्या उद्धार, धर्माचा करण्या उद्धार। धर्माचा करण्या उद्धार झाला अवतार, आला यतीवर म्हणती जन रामदास चिरकाल, म्हणती जन रामदास चिरकाल। रामाचा दास काळाचा काळ, रामाचा दास काळाचा काळ। असा हा नाणूबाईचा बाळ, जी 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 जी। असा हा नाणूबाईचा बाळ, जी 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 जी। असा हा नाणूबाईचा बाळ, जी 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 जी। जिजिर जी जी, जिजिर जी जी, जिजिर जी। जय जय रघुवीर समर्थ। श्री क्षेत्र जांब समर्थांची जन्मभूमी। सूर्याजीपंत ठोसर आणि राणूबाई या सद्गृहस्थांच्या उदरी सूर्याजीपंत नारायण आणि श्रेष्ठ गंगाधर स्वामी यांचा अवतार झाला बघ.
अर्थात चांगले लेकर बाळ जन्माला यायचे असतील तर घरच्यांची काही पुण्याही पाहिजे. मायबाप पुण्यवान असतील तर लेकर बाळ पुण्यवान होतील. म्हणून आपल्याकडे भक्ती कधीपासून चालू करायची, भक्ती प्रारंभ कधीपासून करायचा, जन्माला आल्यापासून किंवा तरुणपणी, प्रौढपणी, म्हातारपणी, बालपणी असलं काही नाही. भक्तीचा संस्कार केव्हापासून? मातेच्या गर्भात असल्यापासून. हा मूळ संस्कार आहे आपल्या इथला, हे मूळ तत्व आहे आपल्या इथलं. गर्भात असताना जर त्याला भक्तीचं शिक्षण दिलं मग ते चांगलं आहे. प्रल्हादजींनी भक्ती कुठं शिकली मला सांगा ना? आईच्या गर्भात असताना शिकली. अभिमन्यूने चक्रव्यूह तोडण्याचं कुठं शिकलं? आईच्या गर्भात. क्लासेस लावले होते कोचिंग मध्ये? नाही, मातेच्या गर्भात असल्यापासून हा संस्कार. म्हणून आपल्याकडे बाळ उदरात असलं की त्या मातेने भागवत ऐकावं, रामकथा ऐकावी, देवाची पूजा करावी, हरिपाठ वाचावा, मनोबोध वाचावा आणि तसं वातावरण पतिदेवानी करून द्यावं. अशा प्रकारचा आपल्या इथला नियम आहे. तर ते संतती चांगली होईल, नाहीतर होणार नाही. लेकरू पोटात असल्यानंतर पिक्चर पाहायला गेलं, हाणामारी पाहिली, ते लेकरू हाणामारी करणारच निघत. काय ह्या सगळ्या परंपरा हिंदू लोक का विसरून गेले? मला म्हणजे इंग्रजांचा मूळ जो उद्देश होता तो सफलच झाला. ते भारत सोडून गेले तरी पण ते इथे त्यांच्या विचारांच्या रूपाने. किती आपण गुलाम झालो इंग्रजांचे, किती आपण गुलाम झालो पाश्चात्य विचारांचे. कधीतरी अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे. आपली तेजस्विता समूळ संपवून टाकण्याचा कारभार त्यांनी केला आणि त्याच्यामध्ये ते सफल होत आहेत पूर्णपणे. आणि आपण झोपून आहे, आपल्याला काही त्याची फिकीर नाहीये, गम नाही कसला. आणि जेव्हा आपल्या अंगाशी संकट येईल ना तेव्हा खाडकन आपले डोळे उघडतील. म्हणजे आपला हा फार मूर्ख स्वभाव आहे की माझ्या अंगावर आलं तर मी जाईल, माझ्या भावाच्या अंगावर आलं तर मी नाही जाणार, माझ्या शेजारच्या अंगावर झालं तर मी नाही जाणार. ही जी युनिटी कमी आहे ना आपल्यामध्ये, त्यामुळेच आपला घात होत आहे. लक्षात घ्या. असतो आई वडील चांगले असले तर लेकरू चांगलं होतं. आई वडिलांची तपश्चर्या चांगली असली तर संतती चांगली होते. प्रभू रामचंद्र जन्माला यावेत म्हणून दशरथ महाराजांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. भगवान कृष्ण अवताराला यावेत म्हणून मागील जन्मी यशोदा मातेने प्रदोष व्रताचं आचरण केलं होतं. रावण किंवा कंस जन्माला यावं म्हणून त्यांच्या बापाने साधा सत्यनारायण तरी केला होता का? काय तप होतं सूर्याजी पंतांचं. संध्या स्नानं जपश्चैव देवतानांच पूजनम वैश्वदेवन तथा तिथ्यम षटकर्माणि दिने दिने. ही विप्रवरांची जी 6 कर्म नियत सांगितली आहेत. प्रत्येक दिवशी अत्यंत निष्ठापूर्वक गायत्रीची उपासना ही सर्व कर्म त्यांनी करावी. त्याचा प्रताप म्हणजे भगवान सूर्यनारायण आले आणि त्यांनी हा आशीर्वाद दिला. ते समर्थ रामदास स्वामी. सत्पुरुषांच्या अवतरणाला एवढी तपश्चर्येची पूर्व पीठिका लागते, त्याच्याशिवाय सत्पुरुष अवताराला येत नाही. समर्थांचा अवतार झाला आणि राणूबाईंनी इच्छा बोलावून दाखवली. काय गंगाधर स्वामी म्हणजे एकदम व्यवस्थित, आपल्या भाषेत क्लेवर बॉय. पण समर्थ म्हणजे काय? अवखळ नारायण. लहानपणीचा खोड्या करण्यात फार मन लागायचं यांचं, दिवसभर सगळ्या गावात हिंडायचं. पण साधू वृत्ती कशी असते, जगदुद्धाराचं गांभीर्य कसं असतं. एकदा राणूबाई म्हणाल्या, अरे नारायणा जरा तुझ्या मोठ्या भावाकडे बघ, किती लक्ष देतो, काय करतो. म्हणजे सूर्याजी पंतांचं समर्थांच्या लहानपणीच निर्माण झालं. सर्व कारभार आता गंगाधर स्वामी पाहायचे. पण हे सर्व चालत असताना नारायण खोड्या करायचा, नुसतं हिंडायचा सगळीकडे. आणि असं सगळं राणूबाई म्हणाले, आणि थोडं तरी गांभीर्य ठेव, थोडं तरी घरादाराकडे लक्ष ठेव. आणि हे ऐकलं मात्र त्यांना त्यांच्या मूळ कार्याचं स्मरण झालं. एका आडगळीच्या खोलीत जाऊन बसले, दिवसभर ध्यान लावून बसले. राणूबाईंनी सगळं गाव शोधलं पण नारायण सापडला नाही. काही सामान काढण्याच्या निमित्ताने त्या आडगळीच्या खोलीत त्या गेल्या तर तिथं ध्यानस्थ बसलेला नारायण. अरे नारायणा काय करतोस? तेव्हा नारायणाने उत्तर दिलं, आई चिंता करीतो विश्वाची, विश्वाची चिंता मी करतो. काय अगाध व्यक्तित्व असेल. निरीच्छ, विरक्त, वैरागी, परमार्थ प्रवीण, अशा प्रकारचं नारायणाचं ते व्यक्तिमत्व. लग्नाचा विषय काढला मात्र फार राग यायचा.
अजिबात लग्न बिग्न मी करणार नाही, स्पष्ट सांगून ठेवलं होतं. बरं ठिकाणं बघायला यायची. 12 वर्षाचा असताना पूर्वीच्या काळी लग्न व्हायचे बरं का. पूर्वीच्या काळी मुलगा 12 वर्षाचा झाला की लग्न आपलं लावून टाकायचं. ती सुविधा त्या काळानुसार बरोबर होती, पण त्याचं 50% आचरण तरी आपण या काळामध्ये केलं पाहिजे. ही फार आवश्यक गोष्ट आहे बरं. योग्य त्या वेळेमध्ये योग्य त्या गोष्टी झाल्या तरच पुढे चांगला संसार होईल, नाहीतर होणार नाही. 27-28 वर्षाचं मुलगी झाली आहे, 35-36 वर्षाचं पोरगं झालंय, आपापल्या भूमिका स्पष्ट तयार केल्या, का 6 महिन्यात डिवोर्स होणार नाही मला सांगा. सासरशांच्या मानसिकतेशी जुळवून घेण्याची जी योग्यता मुलीची 17-18व्या वर्षी असते, 19-20व्या वर्षी असते, ती भूमिका 28-29व्या वर्षी राहू शकत नाही. म्हणून पटत नाही, भांडणं होतात, आम्हाला सासू सासरे नको, हे जे काही थुकरटपण आहे ना, हे त्यामुळे होतं. याचं भान पालकांना यायला हवं. आणि जरा त्या परकीयांकडे जाऊन पहा, फॅक्टरी चालवली आहे त्यांनी, देशावर कब्जा करवण्याचंच ठरवलंय, आणि आपण मात्र तसेच, आपल्याला काही त्याचा गम नाही. ही जी निद्रावस्था आहे ना, ती फार घात करणारी हिंदू धर्माचा. कधी ना कधीतरी आपण या गोष्टीच्या बद्दल सावध झालं पाहिजे. अहो, आज जर आलेख पाहिला तर 10 वर्षांनी हिंदू दिसतील की नाही हा प्रश्न आहे. हिंदू दिसतील की नाही हा प्रश्न आहे. एवढा त्यांचा आलेख वाढत चाललाय. आपलं राष्ट्र, आपला धर्म टिकवून ठेवायचा असेल तर या चर्चा घरांच्या मध्ये नाही, फॅशनवरती बोलायचं काही बंद नाही. मोबाईलमध्ये कुठली रील्स आली, काय आवश्यकता नाही, याची चर्चा घरात करू नये. काय चर्चा करावी, आपल्या परंपरा काय, आपल्या संस्कृती काय, आपल्या मर्यादा काय, आपण कोणत्या वेळी काय केलं पाहिजे, कितव्या वर्षी विवाह केला, या सगळ्या चर्चा घरात कराव्यात ना. आपली पोरगी काय करते आणि आपलं पोरगं काय करतं याचा ठाण पत्ता मायबापांना नसतो. म्हणून आसिफा पळवून नेते पोरीला आणि पोरगं चुकीच्या मार्गावरती जातं. हे भान जोपर्यंत आपल्याला येणार नाही तोपर्यंत आपण टिकूत की नाही हा प्रश्न जशाच तसा राहणार आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. असतो त्या काळच्या पद्धतीनुसार 12व्या वर्षी विवाह ठिकाण पाहायला यायचं. खूप अशा गमती जमतीचे प्रसंग समर्थांचे. लग्न करायचं नाही हा त्यांचा निश्चय होता. ते समर्थ रामदास स्वामी होते. त्यांना भविष्यात फार मोठं कार्य करायचं होतं. प्रत्यक्ष मारुतीचा अवतार होते. मारुती अवतार स्वामी प्रगटाला उपदेश केला तुझं लागी, जगद्गुरु तुकोबांचा अभंग आहे. अटकल काय केली, मला ठिकाणं पाहायला येतात, मला लग्न करायचं नाही म्हणून काय, आलेल्या ठिकाणांना, आलेल्या स्थळांना वाटी लावतो म्हणून वेशीपर्यंत जायचं आणि जाता जाता आपलं सांगून मोकळं व्हायचं, बघा तुमच्याकडची पोरगी मला काही देऊ नका, मी काही तिला सांभाळणार नाही. मग कशाला द्यायला गेली ती पोरगी मला सांगा. असं सगळं चालू. राणूबाईंनी एक इच्छा व्यक्त केली, नारायणा माझी शेवटची इच्छा आहे तुला बोहल्यावर उभा टाकलेलं पाहिजे. आईच्या इच्छेखातर नारायण तयार झाले आणि फक्त बोहल्यावर उभा टाकले. कुठे शब्दशः अर्थ घ्यावा आणि कुठे भावशः अर्थ घ्यावा हे संता साधूंना बरोबर माहीत असतं. सगळा थाटमाट जमला आणि भटजीवानी म्हटलं, शुभ मंगल सावधान. ते समर्थ खरे सावध होते. आपलं लक्ष नसतंच तिथे. आपल्याला मुळात सावध करायला त्यांनी म्हटलेलं असतं ते, पण आपलं लक्ष तिथे नसतं. त्या अंतरपाटाच्या बाहेरून बघायची तयारी असते, वर डोकावून काय चाललंय. पण सावधान म्हटलं की जे दणकन पलायन ठोकलं. गोदावरी काठी, नाशिक क्षेत्री, टाकळी क्षेत्री तपश्चर्या, तपश्चर हा जो ब्रह्मदेवांना स्वतः भगवंताने आदेश दिला. तपाने काय प्राप्त होत नाही, सर्व तपाने प्राप्त होतं. पुण्यसंचयाने सर्व प्राप्त होतं. समर्थांनी 12 वर्ष तपश्चर्या केली आहे. इतकी तपश्चर्या केली, इतकी तपश्चर्या केली. प्रत्यक्ष भगवान प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला.
आणि आता एवढी तपश्चर्या केल्यानंतर विरक्तीची अवस्था काय झाली असेल समर्थांची पहा. आता या ऐहिक जगतामध्ये त्यांचं मन लागत नाही, या संसारामध्ये प्रपंचामध्ये त्यांचं मन लागत नाही. त्यांना हिमालयात जावंसं वाटतं. आ आ, सारखं हिमालयामध्ये त्यांचं मन रमलेलं आहे. देशाटन बरं तपश्चर्या केल्यानंतर तीर्थाटन करायचं. सर्वत्र भ्रमण करीत 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 समर्थ आता हिमालयामध्ये गेले आणि हिमालयामध्ये स्थिर झाले. आता कुठं जायचं नको म्हणाले. काय नैसर्गिक सौंदर्य आहे, काय विश्वात्मक परमात्मा आहे आणि काय त्याची आपल्यावरती कृपा आहे. सारखं त्या हिमालयाच्या वासामध्ये त्यांचं मन रत झालेलं आणि सदैव त्याचं स्मरण, परमात्म्याचं स्मरण, रामाचं नामस्मरण. साध देती हिम शिखरे शुभ्र पर्वताती, साध देती हिम शिखरे शुभ्र पर्वताती, साध देती हिम शिखरे.
तिथेच मन रमलं समर्थांचं. आणि समर्थांचं मन रमलेलं रामाने पाहिलं. राम म्हणाले की अरे तिकडे महाराष्ट्रात सगळं काम खोळंबलंय आणि इकडे हिमालयाचा वास. नॉट फेअर. जा तिकडे आपलं महाराष्ट्रामध्ये मुख्य कार्य करायचंय. काय दशा झाली होती. या भारतावरती 5 शाह्या राज्य करत होत्या. स्त्रियांवरती अत्याचार करण्यात येत होते आणि एवढी सगळी भीषण परिस्थिती. समाजाभिमुख होऊन समाजाचं संरक्षण करणं हे साधूचं लक्षण आहे. प्रभू रामचंद्रांनी समर्थांना दृष्टांत दिला आणि आधी महाराष्ट्रात पाठवलं. आणि जेव्हा महाराष्ट्रात समर्थ आले तेव्हा काय सर्व दृश्य त्यांना दिसलं. एवढं विचित्र ते दृश्य आणि एवढं भीषण ते दृश्य. प्रबल यवन झाले होते वंदया महाराष्ट्रात. प्रबल यवन झाले होते वंदया महाराष्ट्रात. प्रबल यवन झाले होते वंदया महाराष्ट्रात. आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात. आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात. शौर्य धैर्य रुतले होते परदास्याच्या पंखात. ऐशा वेळी कल्याणी धीराची केवळ गाणी. श्री समर्थ सद्गुरुवाणी तुमली हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ. तुमली हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ. तुमली हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सर्वत्र भ्रमण केलं. शिवबांना पत्र धाडलं आणि हिंदवी स्वराज्याचं काम कर्तव्य मोठ्या उल्हासाने आणि अत्यंत जिद्दीने चालू केलं. हा मोठा विलक्षण प्रसंग आहे. अनेक वर्ष स्वराज्याचं कार्य चालविलं. जवळपास घर सोडून 24 वर्ष झाले. बोल्यावरती उभा ठाकलेले हे समर्थ वयाच्या 12व्या वर्षी लग्न मंडपातून पळून गेले आईला पोरकं करून. बरं. आणि जेव्हा नारायण पळून गेला तेव्हा राणूबाईंचे डोळे रडून रडून आंधळे झाले. आणि एक दिवस हेच समर्थ जनजागृती करीत, प्रवचन करीत, अध्यात्म प्रतिपादन करीत जांबे जवळच्या एका गावाला आले. बरं. जमलेल्या लाखो लोकांना तो महान सत्पुरुष उपदेश करत होता. करा लोकसेवा स्मरा राम नाम. धरा भक्ती पंथा बरा सौख्य धाम. त्यजा निंद्य सारे भजा राघवाला. जगी धन्य भा सुखवाये मगाला. जय जय रघुवीर समर्थ. अहो त्या सत्पुरुषाचं प्रवचन ऐकण्याकरिता लाखोच्या झुंडी लोटल्या होत्या लोकांच्या. एवढं ते रसाळ सुंदर प्रवचन. आणि एक दिवस जामगावची काही मंडळी त्या सत्पुरुषाचं प्रवचन ऐकायला गेली. 24 वर्षांपूर्वी लग्न मंडपातून बोहल्यावरून पळून गेलेला हा नारायण तपश्चर्येने सिद्ध झाला. समर्थ रामदास स्वामी त्यांचे झाले. देशाटन केलं, तीर्थाटन केलं, शिवबांच्या सोबत स्वराज्याचं दिव्य कार्य केलं आणि अध्यात्म आणि राष्ट्रधर्म याचं उद्बोधन करीत 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 त्या गावी तो महान सत्पुरुष प्रवचन देण्याकरिता आला. आणि त्यांचं प्रवचन ऐकण्याकरिता त्यांचेच गावचे काही मंडळी त्या ठिकाणी आली. आणि त्या सत्पुरुषाला बघून ती मंडळी आपापसात कुजबुजायला लागली. अरे याला कुठेतरी पाहिलंय, कुठेतरी याची आपली भेट झाली, काही ना काहीतरी याचा आणि आपला संबंध आहे. अहो कित्येक गावकरी आपापसात चर्चा करू लागले. लय दिवसाची आठवण झाली कुलकर्ण्याचा नारोबा. लय दिवसाची आठवण झाली कुलकर्ण्याचा नारोबा. पळून गेला लग्नामधून कसा कोंबला भैरोबा. गोला गोमटा नाक सरळ किती प्राणच जणू देव कामा.
तळमळते रे माय तशी रामदास व्याकुळ भेटविन येई दया कधी ईशासी रामदास व्याकुळ भेटविन येई दया कधी ईशासी रामदास व्याकुळ भेटविन येई दया कधी ईशासी. दुसऱ्या गावकऱ्यांनी सांगितलं देवासाठी पोर गेलं पडून कोणालाही नाही आलं कळून नारोबाही साधू झाला असेल देवा आम्हा केधवा तो दिसेल. तिसऱ्याने आपली कल्पना शक्ती अधिक ताणली आणि निश्चयाने म्हणाला अरे हा सत्पुरुष जो प्रवचन करतोय ना तोच आपला नारायण असू नये का. नसेल नारायण हाच कार्य पुसूतयाला मिळूनीच सारे देवा दया आली नसेल काय माता बिचारी करी हाय हाय. सगळ्या गावकऱ्यांनी त्याबद्दल या सत्पुरुषाला विचारण्याचं ठरवलं. अहो चंद्रोदयाच्या वेळी समुद्राला जशी भरती येते ना त्याप्रमाणे सर्व जांब गावकऱ्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेमाच्या आनंदाच्या उर्मी उसळू लागल्या. कोण असेल हा साधू. प्रत्यक्ष याबद्दल आपण त्या साधूला विचारावं. आणि ही सर्व तळमळ समर्थांना लक्षात आली. समर्थांनी जाणलं आपले गावकरी आपल्याला भेटायला आले. जन्मभूमी माझी माया जनता रूपे दिसले पाय वत्स प्रेमे धावे गाय तैसी आली भेटाया उठले समर्थ तत्क्षणी जोडोनी हात विनविती सकला साशंकन मनी भावे. गावकऱ्यांनो साशंक होऊ नका मीच आपला नारायण असं म्हणून समर्थ उठले मात्र आणि सर्व गावकऱ्यांच्या डोळ्यांना घळघळ घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. साशंकन मनी भावे नारायण मीच तो असे अपुला रामा राम राम हरे हरे रामा राम राम राम. राम राम सीतापते राम 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 रघुतमा राम 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 हरे हरे राम. सर्वत्र आनंद सागर उचंबळून आला. कोणी समर्थांच्या पोटाला धरलं कोणी समर्थांना घट्ट मिठी मारली कोणी समर्थांना पाठीवरून हात फिरवतंय. आणि आनंद सागर उचंबळून आल्यानंतर तितक्यात एक गृहस्थ समर्थांना आर्जवाने म्हणाला अहो या ठिकाणी आनंद काय मानता. तुम्ही लग्नाच्या भोवल्यावरून पळून गेलात ना 24 वर्ष त्याला झाली आणि तुमच्या विरहामध्ये तुमची आई तुमची आठवण काढीत रडून रडून आंधळी झाली हो. आईचं स्मरण झालं आणि समर्थांच्या डोळ्यांना घळघळ घळघळ अश्रुधारा लागली. व्याकुळ झाले समर्थ आणि त्या गृहस्थाला उत्तर दिलं बाबा माझ्या मातेची योग्यता मी जाणतो बरं. तिच्या आणि माझ्या मातृभूमीच्या दर्शनाकरिताच मी या प्रांतामध्ये आलोय. आज 24 वर्ष झाले मी माझ्या आईला सोडून गेलो पण 24 वर्षांच्या मध्ये असा एकही दिवस गेला नाही की ज्या दिवशी मी माझ्या मातेचं स्मरण केलं नाही. कंठ गहिवरला अश्रुपूरा विव्वळ झाले व्याकुळ झाले आणि सर्व गावकऱ्यांना विनंती करायला लागले. पाया पडले समर्थ आणि म्हणाले एक भिक्षा मागतो तेवढी द्याल का. सर्व गावकऱ्यांच्या डोळ्यात घळघळ घळघळ अश्रुधारा वाहू लागल्यात. एका सत्पुरुषाचं आणि त्यांच्या मूळ गावकऱ्यांचं 24 वर्षांनी ते मिलन होतं. काय प्रसंग असेल श्रोते हो. भारताच्या आध्यात्मिक इतिहासातला अत्यंत हृदयद्रावक हा प्रसंग बरं. आणि एक भिक्षा मागतो म्हणाले समर्थ. काय भिक्षा. कृपा करून मी आल्याची वार्ता माझ्या आईला सांगू नका. का कारण माझ्या आईचे पाय घट्ट धरून
क्षमा मागण्याचं भाग्य मलाच लाभू द्या बरं. आणि असं म्हणून समर्थ निघाले जांभेकडे. जसजशी जन्मभूमी जवळ येते तस तशी त्यांच्या चालण्याची गती वाढली, हृदयाचे ठोके वाढले. ते सोबत चालणाऱ्यांना म्हणायला लागले, अरे अरे याच भूमीमध्ये लहान असताना मी खेळलो, याच पवित्र जलाशयाचं जल मी प्राशन केलं, याच ठिकाणी सर्वांच्या सोबत मी खेळलो बागडलो, याच झाडांची फळं मी खाल्ली आणि याच भूमीमध्ये मला रामफळाची प्राप्ती झाली. आणि असं म्हणत समर्थ गावच्या बाहेरच्या वेशीच्या बाहेर असलेल्या मारुतीच्या देवळापर्यंत आले आणि मारुतीला साष्टांग प्रणाम केला. वेशीमधनं गावात प्रवेश केला आणि गावात पाहतो तर जसंच्या तसं सगळं गाव, काहीही फरक झालेला. स्वतःच्याच घरामध्ये समर्थ उभारले आणि नेहमीप्रमाणे खड्या आवाजात श्लोक म्हटला. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. माझघरात बसलेल्या वृद्ध मातोश्री क्षीण आवाजामध्ये गोसाव्याच्या तोंडून हा श्लोक ऐकल्यानंतर आपल्या सुनबाईंना म्हणजे पार्वतीबाईंना श्रेष्ठ गंगाधर स्वामींच्या पत्नीला आज्ञा करतात, अगं सुनबाई, दारामध्ये भिक्षेकरी आला, जरा त्याला भिक्षा वाढ. असं म्हणून पार्वती वहिनीने धान्य भिक्षा आणली. आपल्या वहिनींचं दर्शन समर्थांना झालं. समर्थांचे पुतणे रामजी आणि श्यामजी. आता त्यावेळेचं नारायणाचं स्वरूप कोवळं, आता त्या कोवळ्या स्वरूपाने पोलादाचं रूप धारण केलं होतं. बलदंड असं शरीर, दाढी जटा, ऊर्ध्वपुंड लावलेलं, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, हातामध्ये दंड कमंडलू, असं ते भव्य दिव्य स्वरूप, काखेला जोडी, असं ते सगळं पाहून ते रामजी आणि श्यामजी भिले, ते आईला बिलगले. असे एकदा धान्य भिक्षा दिली, समर्थांनी नकार दिला. नाही म्हणले समर्थ, मी घेणार नाही. आता गोसावी घेत नाही म्हणून आपल्या सुनबाई परत घरात आल्या. राणूबाईंना कळलं बरं का, राणूबाई अंध आहेत तरी पण त्यांना कळलं धान्य भिक्षा गोसाव्याने स्वीकारली नाही आणि म्हणून परत आपल्या सुनबाईंनी ती भिक्षा आणली. तेव्हा सुनबाईंना राणूबाईंनी एक गोष्ट सांगितली, अत्यंत विव्हळ करणारी गोष्ट सांगतो. समर्थांचा कंठ दाटून आला. ते म्हणाले, सुनबाई, हवी असेल ना तर त्या गोसाव्याला आणखी भिक्षा वाढ. का? कारण माणसाने धर्म करीत राहावं, नेहमी करीत राहावं. तुला खरं सांगते सुनबाई, असाच जर धर्म सदैव करत राहिलीस ना तर मला माझा पुत्र एक ना एक दिवस भेटल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द ऐकला मात्र आणि समर्थांच्या नेत्रातनं अखंड अश्रुधारा चालू झाल्या. सारखं समर्थ रडायला लागले आणि दुसऱ्यांदा पार्वती वहिनींनी जी धान्य भिक्षा आणली ती पाहून समर्थ म्हणाले, एवढूशी धान्य भिक्षा घेऊन निघून जायला मी काही परका गोसावी नव्हे. हो, परका गोसावी नव्हे, मग मी कोण आहे? भिक्षाही न लगे पसा मुठ मला, नाही भुके ना तिचा. जायाचे न दुजा कुठे स्थळी मला, आहेच मी तिचा. गेलो सोडून गेह माऊली तुला, शोकार्णवी लोटुनी. पापी पुत्र आला क्षमा करितया, प्रार्थी
आणि माझघरात बसलेल्या वृद्ध मातुश्री आपल्या सगळ्या शरीराची वळकटी एकाएकी गरजल्या. अरे कोण कोण? माझा नारोबा आला का ग? माझा नारोबा आला. आजपर्यंत 1000 वेळा प्रत्येक गोसाव्याला हा प्रश्न राणूबाईंनी विचारला, पण त्यांना मनाजोगतं उत्तर भेटलं नव्हतं. आज मात्र त्यांना मनाजोगतं उत्तर भेटलं बरं का. नारोबा खड्या आवाजात म्हणाला, आई आई हो, मी तुझाच नारोबा. हे शब्द ऐकले मात्र राणूबाई उठल्या. धडधडत्या शरीराने, मिणमिणत्या डोळ्यांनी, थरथरत्या हातांनी भिंतीचा आधार घेत 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 कशा बशा माझघरापर्यंत पोहोचल्या. इकडे समर्थांनी वहिनींना बाजूला सारलं. समर्थ सुद्धा माझघरापर्यंत पोहोचले. 24 वर्षानंतर आपल्या माय बावलीला पाहून समर्थ विव्हळ झाले, व्याकुळ झाले. साष्टांग प्रणाम केला आणि आईला म्हणाले, आई आई मला कसली धान्य भिक्षा नको देऊ. मला भिक्षा द्यायचीच असेल ना तर क्षमेची भिक्षा दे. हे शब्द ऐकले मात्र आणि त्या माय माऊलीने हंबरडा फोडला. नारायणा नारायणा आले, किती दिवस झाले मला भेटला नाहीस रे. तुझी आठवण काढून काढून माझ्या डोळ्यांनी माघार घेतली. म्हणाल्या आंधळे झाले, डोळ्यांनी दिसत नाही म्हणून हस्तस्पर्शाने नारायणाचं ते रूप आपल्या हृदयात साठवू पाहतायत बरं का. पण कुठेही इतिहासाच्या मापपट्टीत ते रूप बसत नाही का. हळदीचं स्नान त्यावेळेस घातलेलं ते 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 कोवळं रूप त्याचं आता पोलादाचं रूप धारण केलंय. राणूबाई म्हणतात, नारायणा काही कर पण मला तुला बघितल्याशिवाय समाधान होणार नाही. अजिबात समाधान होणार नाही मला तुला पाहिल्याशिवाय. असं असं म्हणते साई. मग चिंता करू नकोस. रवी शशीला जो तेज देतो ना तो रामराय तुला नक्कीच दृष्टी देईल. आणि असं म्हणून समर्थांनी प्रभू रामचंद्रांचं स्मरण केलं. रामनामाचा जयघोष केला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. जय रघुवीर समर्थ. स्मरण केलं आणि आपला उजवा हात मातेच्या डोळ्यांवरून फिरवला. काय आश्चर्य सांगू तुम्हाला. हस्तस्पर्शे तपते जनेत्री गेले. हस्तस्पर्शे तपते जनेत्री गेले. कृपा अंजन राघवे अर्पिले. कृपा अंजन राघवे अर्पिले. दृष्टी पडता सत्पुत्र रामदास. दृष्टी पडता काय सुंदर आहे. दृष्टी पडता सनी सनी नि सनी धनी ध पद म ग म पद सनी स नि रे म पद सनी सनी म पद सनी सनी धनी पद म ब स म रे म ब नि धनी सा पडता सत्पुत्र रामदास. दृष्टी पडता सत्पुत्र रामदास. हर्ष मावेना फुलली सर्व आस. हर्ष मावेना फुलली सर्व आस. हर्ष मावेना हर्ष मावेना हर्ष मावेना फुलली सर्व आस. जय जय रघुवीर भव्य रूप अतिसुंदर दीक्षा. राम नाम स्मरणे करी भिक्षा. असं ते दिव्य रूप राणूबाईंच्या डोळ्यांच्या समोर उभा राहिलं. स्वतःवरच विश्वास बसत नाही. आपले डोळे पाहू कसं शकतात. आंधळे पण आलं होतं ना. पण राणूबाईंना वाटलं कोणतं भूत प्रसन्न केलं वाय लेकरांनी मला काही कळत. 24 वर्ष तपश्चर्या केली. काय केलं, कुठे राहिला, कोणत्या वनात राहिला, रानात राहिला, अरण्यात राहिला, काय काय म्हणले, गुच काय या तुझ्या क्रियेचं. असं कसं मला दृष्टी प्रदान केलीस, कोणत्या भूताला वश केलंस बाबा. तेव्हा समर्थांनी आपल्या माय माऊलीकरिता एका अभंगाची रचना केली आणि उत्तर दिलं. होते वैकुंठीचे कोणी शिरले अयोध्या भुवनी. होते वैकुंठीचे कोणी शिरले अयोध्या भुवनी. लागी कौसल्येचे स्तनी तेची भूत गे माये. लागे कौसल्येचे स्तनी तेची भूत गे माये. मार्गी जाता वनांतरी पाय पडला दगडावरी. मार्गी जाता वनांतरी पाय पडला दगडावरी. पाषाणाची झाली नारी तेची भूत गे माये. पाषाणाची झाली नारी तेची भूत गे माये.
गाय रामदास नृत्य गाय तेची भूत गे माये तेची भूत गे माये तेची भूत गे माये. समर्थांनी मातोश्रींना चर्मचक्षु नव्हे ज्ञानचक्षु दिले, केवळ दृष्टी नव्हे दिव्य दृष्टी दिली. आणि राणूबाईंनी म्हटलं, नारायणा आता काही बोलणार नाहीस, काही सांगणार नाहीस, एवढी क्रिया केलीस, एवढी मला दृष्टी दिलीस. तेव्हा नारायणांनी सांगितलं, समर्थांनी सांगितलं, आई पुत्र म्हणून या नारायणातली बुद्धी काढून टाक आणि त्या नारायणाकडे धाव घे, त्या विठोबाला शरण जा, त्या नारायणाचं चिंतन कर. याच्यामध्येच हित आहे, ती दिव्य दृष्टी, ते ज्ञानचक्षु. राणूबाईंनी आजीवन साधना केली आणि परमपदाला प्राप्त झाल्या. अहो पोटी पुत्राला संताला अवतार दिला होता, प्रत्यक्ष मारुतीरायांना अवतार दिला होता, त्यांच्याकडनं उपदेश ऐकला. समर्थ म्हणतात, आई वेदांनी खूप सांगितलं, पुराणांनी खूप सांगितलं, शास्त्रांनीही खूप सांगितलं, पण एकच त्याचं तात्पर्य आहे, केवळ रामरायाला, केवळ भगवंताला शरण जावं आणि एकनिष्ठ राहून त्याचं नाम गावं. त्याच्यातच जीवनाची इति कर्तव्यता आहे, त्याच्यातच मनुष्याचं परम कल्याण आहे आणि त्याच्यातच मनुष्याला परम सुख लाभणार आहे. ज्यावेळी जे आवश्यक आहे त्यावेळी ते वेदात, शास्त्रात आणि पुराणात सांगितल्याप्रमाणे मनुष्याने करावं, तरच त्याला परमसुख प्राप्त होईल. हे जसं समर्थ सांगतात त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय पूर्वरंगाच्या अभंगात सांगतात, झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो, भगवान परशुराम महाराजांच्या चरणी अर्पण करतो. आणि जरा त्यांचा आदर्श आपण जीवनामध्ये घ्यावा की अग्रतश्च चतुरो वेद पृष्ठतश्च सशरस धनु इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपि शरादपि. ज्याप्रमाणे शास्त्र संपन्न व्हावं त्याप्रमाणे शस्त्र संपन्नही झालं पाहिजे. आणि आपण जर शस्त्र संपन्न होऊ तरच भविष्यात आर्य सनातन हिंदू धर्माला सुकाळ दिसेल. त्यामुळे सर्वार्थाने शस्त्र संपन्नता आणि शास्त्र संपन्नता याची साधना उपासना आपण करावी असं सर्वांना आवाहन करतो. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. कीर्तनात जेवढं केवढं चांगलं वाटलं असेल ते माझे सद्गुरू परमपूज्य स्वामी गोविंददेवगिरीजी महाराजांचं. ज्या काही चुका झाल्या असतील त्या मात्र माझ्या. आपण सर्व ज्ञानी श्रोते उदार अंतःकरणाने त्या माझ्या चुका पदरात घ्याल अशी अपेक्षा करतो. माऊलींच्या भाषेत आपण सर्वांच्या पुढे विनवणी करतो, न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुवते विनवितो. असे सर्वांच्या चरणी, उत्तम आयोजक असलेल्या बाळ कुटुंबियांच्या चरणी, सर्व साथीदारांच्या चरणी उत्तम सिस्टीम लावली त्याबद्दल त्यांच्याही चरणी, सर्वांच्या चरणी विनम्रपूर्वक प्रणाम करून भैरवी गातो. वेद अनंत बोलला, वेद अनंत बोलला, वेद अनंत बोलला, अर्थ इतुकाची साधला, अर्थ इतुकाची साधला, विठोबासी शरण जावे, शरण जावे, विठोबासी शरण जावे. देगा देवा तुझा विसर नलगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा गायीन आवडी हे माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गायीन आवडी हे माझी सर्व जोडी सुख करता करता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम जयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाखचित वरात गौरी कुबरा चंदनाची कुटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभित बरवा
पितांबर फणीवर बंबरमा सरळ सुंड वक्र नयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे सुलभवंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती खाली लोटांगण बंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंद पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव हरे राम राम